ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात। रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाऊस, तर पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात। किंग सर्कल परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका। वाहतूक मंदावल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ। मुंबईत मुसळधार पाऊस। सायनमधील गांधी मार्केट परिसरातही पाणी साचलं। पाण्यातनं वाट काढताना नागरिकांची कसरत। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी सुरू। पावसामुळे काही काळ अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। मध्य वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिरानं सुरू। मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 8 ते 10 मिनिटं उशिरानं, तर हार्बर लाईनवरील नेरूळ ते सीएसएमटी लोकल 6 ते 7 मिनिटं उशिरानं। दादर रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात। गर्दीच्या वेळी लोकल या ठिकाणी लेट असल्यामुळे प्रवाशांचे हाल। बीड आणि जालना परिसरात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस। गोदावरी नदीला पूर, तर मराठवाड्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटलाय। परभणी, लातूर, हिंगोली, बीडसह अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात अतिवृष्टी। जोरदार पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत। ओढा नाल्यांसह शेत शिवारातही पाणीच पाणी। शेती पिकांना या पावसाचा मोठा फटका। जायकवाडी धरणातनं 1 लाख क्युसेक पेक्षा सुद्धा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू। गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता, तर प्रशासनाकडून दवंडी देत नागरिकांना सतर्कतेचा इशारा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चाचं आयोजन। बीडमध्ये आज बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं अशी बंजारा समाजाची मागणी। हैदराबाद गॅझेट संदर्भातील JR बाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी, तर सरकारच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष। एकही बोगस व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही। कुणबी नोंदी असणाऱ्यांना तर जात प्रमाणपत्र मिळणार। विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आमच्यासोबत उभे राहणार का? भाषणात जितेंद्र आव्हाडांचा खासदार बजरंग सोनवणे यांना प्रश्न, तर आव्हाडांनी सोनवणेंकडे पाहून बोलायची गरज नव्हती। शरद पवारांनी टोचले कान। महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते। मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका, तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं। फडणवीसांचा टोला। उद्धव ठाकरेंनी घालवलेलं ओबीसींचं आरक्षण हे आम्ही आणलं, राजकीय आरक्षण आम्ही आणलं, ओबीसींच्या हिताचे निर्णय घेतले। मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। मराठा मुलींबाबतच्या वादग्रस्त विधानानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात गुन्हा दाखल, तर आंतरजातीय विवाहाच्या योजनेवरूनच हे भाष्य केल्याचं त्यांनी म्हणत चुकीचं बोललो नाही या वक्तव्यावर हाके ठाम। पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिबिरात ईव्हीएमद्वारे प्रात्यक्षिकं, मतचोरी होऊ शकते असा शिबिरात दावा। शरद पवारांच्या समोरच मतचोरीच्या विविध प्रकारांचं प्रात्यक्षिक। महायुतीला गालबोट लागेल असं वक्तव्य करू नका। मनपा निवडणुकीमध्ये युतीच्या फॉर्म्युल्यावर तयारी करा। सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा। शिंदेंच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीत सूचना। माझ्यावर खोटे आरोप झाले म्हणून काँग्रेस सोडून भाजपात आलो। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं भुवया उंचावणारं विधान। आरोप भाजपनं केले होते, त्यावर मात्र चव्हाणांचं मौन। आचार्य देवव्रत आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार। राजभवनात शपथविधी पार पडणार। आशियाई चषकात भारताकडून पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुव्वा। कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद 47 धावा, तर फिरकीपटू कुलदीप यादवच्या 3 महत्वपूर्ण विकेट्स। भारतीय संघानं पाकिस्तानी संघासोबत हस्तांदोलन करणं टाळलं। सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मैदानात आलाच नाही। टॉसच्या वेळी सुद्धा सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानच्या कॅप्टनशी हस्तांदोलन करणं टाळलं। भारतीय संघाकडून पाकविरोधातील विजय लष्कराला समर्पित। भारतीय संघ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाच्या पाठीशी। सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स।